मुंबईच्या मुसळधार पावसाचा मुंबईच्या लोकलला फटका। मुंबईसह उपनगरात रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसाचा मोठा फटका मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल सेवेला बसलाय आणि महिलेला हिप्नोटाइज करत त्याने पळवले तब्बल 4 लाख रुपये। चोरांनी एका महिलेला हिप्नोटाइज करून चक्क 4 लाख रुपयांचा गंडा घातला। आश्चर्याची बाब म्हणजे ही चोरी फक्त 2 मिनिटात झाली, ते देखील रस्त्यावर सगळ्यांसमोर। आणि तुतारी चिन्ह विधानसभेसाठी वापरण्यास मान्यता। लोकसभा निवडणुकीत वापरलेलं तुतारी चिन्ह आगामी विधानसभा निवडणुकीसही वापरण्यास आता मान्यता मिळाली आहे। त्यामुळे शरदचंद्र पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे। राज्यातील मुलींना मिळणार आता मोफत उच्च शिक्षणाचा लाभ। राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली आहे। महायुतीतून बच्चू कडू बाहेर पडण्याची शक्यता। प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू लवकरच महायुतीतून बाहेर पडणार असल्याची माहिती समोर आली आहे। जरांगे पाटलांची फडणवीसांवर गंभीर टीका। फडणवीस यांच्यामुळेच गरिबांचे वाटोळे होत आहे हे त्यांच्या लक्षात आणून दिले आहे। त्यांना वाटतं नेते जवळ आले म्हणजे जनता जवळ आली, अशी टीका जरांगे पाटलांनी केली आहे। वसंत मोरे करणार ठाकरे गटात प्रवेश। मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला असून वसंत मोरे हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। शरद पवार गटाचा भाजपला दे धक्का। भाजपचे उदगीर मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव हे 11 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे। विराट कोहलीच्या रेस्टॉरंट आणि पबवर कारवाई। बंगळुरूमधील 18 कम्युनी रेस्टॉरंट आणि पबवर कारवाई करण्यात आली आहे। बंद करण्याच्या वेळेचा नियम न पाळल्याबद्दल व नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली असून FIR ही दाखल करण्यात आला आहे। आणि एका मुस्लिम तरुणाचा हिंदू तरुणीवर अत्याचार। एका मुस्लिम तरुणाने 21 वर्षीय हिंदू तरुणीला मारहाण करून बळजबरीने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घाटकोपर पश्चिम येथे उघडकीस आली आहे।